स्टेटस बघतोय जी ती त्यात 2 TMC पाण्याचंच इथं गुणगान चाललंय. या निवडणूक तोंडावर असलेलं बघून 7 मेला निवडणूक आहे साईनाथ भाऊ आणि 15 एप्रिलला पाणी सोडले म्हणून सांगतात. बरं आतापर्यंत आमच्या तालुक्यात पाणी नाही म्हणते ती सगळं मला मान्य आहे. म्हणून आमच्या तालुक्यात कुणी आत्महत्या केली का शेतकऱ्यानं? गणपतराव देशमुख तसला खमक्या आमदारच होता इथं, कोणलाच आत्महत्या करू दिली नाही. आणि आताही तालुक्यात कालवा चाललाय ना की मोहिते पाटलांनी 50 वर्ष पाणी अडवलं. मग गेल्या पंचवार्षिकच्या अगोदर मोहिते पाटलाचा प्रयोग करायला ही 2 स्वार्स होतं की दुसरं कोण होतं का? तेव्हा कळलं नाही 50 वर्ष पाणी अडवलंय. ती पाणी आलं तर शेती तुमचीच, फायदा तुमचाच, मालक तुम्हीच. आणि पाणी नाही आलं तर वाळू एकूण मालक तुम्हीच. म्हणजे दुहेरी फायदा तुम्हालाच आहे. पाण्याचा बी फायदा तुम्हाला आणि वाळूचा फायदा बी तुम्हालाच. मग आम्ही तुम्हाला चोरांना मत द्यायची काय कारण आहे नेमकं? आणि पवार साहेबाचं नाव घेतात. अशा पवार साहेबांना लगाड तुम्हाला बाळवत्यात असल्यापासून पुढारी केल्या. पवार साहेबांचं आलं म्हणजे गाडी चालवायला तुम्ही, आणि तुम्ही सुद्धा पवार साहेबांना नावं ठेवताय. नावं आम्ही ठेवाय पाहिजे दोघाला पण, की यांनी आम्हाला काय दिलंय म्हणून. पण आम्ही नावं ठेवत नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि आता सांगतेत की 55 वर्षाचा बॅकलॉग भरून काढला. त्या आबासाहेबाचं 2-4 फुटी मी ऐन तारुण्यातलं बघितल्यात. ह्यांचा नेता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसच म्हणतोय, आम्ही म्हणत नाही. की टेंबू म्हैसा योजनेचे खरे जनक गणपतराव देशमुख आणि यांचाच कालवा चाललाय. ह्यांचंच नेतं नाव घेतात. नशीब मुघल काळापासून बॅकलॉग भरून काढलाय म्हणत नाहीत. मुघल काळापासून पाणी नव्हतं. काय बी म्हणते ते 4 पैसे उचल कुणी दिली निवडणुकीत, काय बी त्याचं वाजवत हिंडते ते. म्हणून तालुक्यातला माणूस यांना फसत नाही. यावेळी धैर्यसिंग मोहिते पाटील यांना तुतारे वाजवणाऱ्या माणसापुढील बटन दाबून प्रचंड मतानं तालुका निवडून देणार, हे तुम्हाला मी माझ्यातर्फे विश्वास देतो. इथं मात्र पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जसं काय भाऊबंदकीची आहे आणि भाऊबंदकीवरच चालली आहे याच्यासाठीच ही निवडणूक आहे. मला खरं तर प्रश्न पडला, जे भावनेच्या आधारावर मत घेत आहेत फक्त त्यांनाच भावना आहेत आणि आम्हाला मात्र भावना नाहीत. आम्ही भावना शून्य आहेत, आम्ही हृदय शून्य आहेत, आम्ही संवेदना शून्य आहेत. असं जर कुणाचं मत असेल तर मला सुद्धा लाकडीतल्या माझ्या बंधू भगिनींना विचारायचं की ज्यांना आम्ही जाणता राजा आजही मानतो, ज्यांना दैवत आम्ही आजही मानतो, आमच्या मराठवाड्याची लेख बारामतीच्या पवारांच्या घरात सून म्हणून आली आणि लोकसभेच्या निवडणुकीला उभी राहिली की ती मात्र परकी होते. हे मराठवाड्याच्या या भावाला लक्षात येणार म्हणून मी तुम्हाला विचारायला आलोय, हे काय चाललंय. पुन्हा मी सविस्तर माहिती घेतली. मामा तुम्ही मोठा श्वास घेतलाय, नेमका धनंजय येतोय काय, बोलतोय काय, त्याचा परिणाम मतावर होतोय काय, काय होतोय. मामा आलोय, माझ्या सुनेत्रा वहिनींना 10 मतं वाढवून जाईल तरच धनंजय मुंडे. बाकी कुणी हाबोक ठोकला नाही, फक्त आमच्या ह्या नागतऱ्याच्या म्हाताऱ्यानं हाबोक ठोकला. की भले सुनेत्रा वहिनीचा जन्म 13 झाला असेल, पण वहिनींचे वडील बाजीराव पाटील हे वडगाव निंबाळकर बारामती तालुक्यातलं, या बारामती तालुक्यातले बाजीराव पाटील दत्तक म्हणून 13 गेले. आज त्या बाजीराव पाटलांच्या पोटी पदमसिंह पाटील आणि सुनेत्रा ताई जन्मी आल्या. फक्त दत्तक म्हणून तिकडे गेल्या, पण सुरुवातीच्या लेख कुठल्या कुठल्या, आणि तीच लेख सून म्हणून आली की परकी झाली.